231 आष्टी विधानसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती। सदरील निवडणुकीच्या नंतर ईव्हीएमच्या बाबतीत आमच्या काही शंका होत्या। त्याच्या संदर्भातला आम्ही लिखी पत्रव्यवहार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केला होता। त्याच्यामध्ये 17C फॉर्म असेल, 17A असेल, याची मागणी आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली। त्याचबरोबर ईव्हीएम मशीनच्या बाबतीत ज्या आमच्या शंका होत्या त्याच्या संदर्भात कंपनीतून निघाल्यापासून जे काही ट्रॅक रेकॉर्ड आहे ईव्हीएम मशीनचं, जिथं जिथं ते ठेवलं गेलं, जिथं जिथं ज्या पद्धतीनं आणलं गेलं त्याचा सर्व रेकॉर्ड आणि तिथले सीसीटीव्ही फुटेज हे आम्ही त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे मागितले होते। त्याचबरोबर ईव्हीएमचं चेकिंगच्या संदर्भातली जी फीस आहे 47,200 पर बूथ, ही देखील आम्ही 10 बूथची त्या ठिकाणी भरली। परंतु निवडणूक विभागाकडून आम्हाला कुठलाही प्रकारचा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला गेला नाही। निवडणुकीच्या काळामध्ये काही सेन्सिटिव्ह बूथचे आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागणी केली। त्याचबरोबर पोस्टल मतदान जे कर्मचाऱ्याचं होतं तिथं जे झालेल्या गैरप्रकाराच्या बद्दल आम्ही त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, पण निवडणूक विभागानं कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद हा आम्हाला दिला नाही। त्याच्यामुळं हे जे काही संशयाचं वातावरण निवडणुकीत झालं आणि जाणीवपूर्वक ईव्हीएम बद्दलची माहिती ही निवडणूक विभाग त्या ठिकाणी लपवतोय, म्हणून आम्ही औरंगाबाद खंडपीठामध्ये याच्या संदर्भात त्या ठिकाणी दाद मागितली आणि आम्हाला खात्री आहे की माननीय न्यायालयाच्या मधून आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल।